नमस्ते. पहिल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय काय झाले त्यांच्या माहितीसह आपण सुरू करू. तिसऱ्या टप्प्यामध्ये कोकण विभागातील 2, पुणे विभागातील 7 आणि तसेच मराठवाडामधील 2 असा 11 लोकसभा मतदारसंघात 7 मेमध्ये मतदान घेण्यात आलेले आहेत. त्यांच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आलेले टक्केवारी दिलेले आहेत. एकत्र 63.55 एवढं मतदानाच्या टक्केवारी आहेत आणि 2019 झालेले मतदानाच्या टक्केवारीपेक्षा फक्त 0.12 टक्केवारी जास्त आहे. म्हणजे सांगण्यासारखे फार वाढ झाले नाही आहे. 2019 किती आपल्या टक्केवारी होते तसेच आपल्या कायम राहिलेल्या आहेत. म्हणजे पहिला आणि दुसरा टप्प्यामध्ये किती टक्केवारीच्या होते त्याच रेंजमध्ये म्हणजे 19ला कंपेअर करताना वाढ झालेले नाही आहे. चौथ्या टप्प्याबाबत आपल्याला बोलायचं असेल, आपल्याला 11 लोकसभा मतदारसंघामध्ये 13 मेमध्ये मतदान घेण्यात येणार आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. त्यांच्यासाठी 23,284 मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. एकूण 2,28,00,000 मतदार त्यांचे मतदान करण्यासाठी आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत. आणि विशेष सवलत आपण करतो 85पेक्षा जास्त वय असलेले तसंच दिव्यांग मतदार त्यांना आपण विशेष सवलत देतो. तसा त्यांच्याकडून 10,600 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत. 600 पूर्वीप्रमाणे आपल्याकडे पुरेसा साहित्य, साधनसामुग्री हे सर्व उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मनुष्यबळ पुरेसं आहेत. रँडमायझेशन केलेलं आहेत. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही पोलिंग ऑफिसरना त्यांनी कुठे जाणार, कुठले मतदान केंद्राला जाणार असं माहिती नसावे या कारणासाठी आपण रँडमायझेशन करतो. तसेच कुठलेही EVM कुठे जाणार असं कोणाला माहिती नसावे ते असा EVMसुद्धा आपण रँडमायझेशन करतो. दोन्ही प्रोसेस आपण करत आहोत. आपल्याला संरक्षणासाठी आपल्या पोलीस फोर्स, महाराष्ट्र पोलीस वितरित CRPF, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्समार्फतसुद्धा आपल्याला सपोर्ट मिळणार आहेत. आणि मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 आधीपासून लोकसभा मतदारसंघामध्ये सायलन्स पिरियड आहेत. त्यांच्यानंतर फील्डमध्ये कॅम्पेनिंग करता येत नाही आणि तसेच त्या मतदारसंघातील रहिवासी नसलेले व्यक्ती राजकीय प्रचारासाठी सदर क्षेत्रामध्ये राहू शकत नाही. हे आहे आपल्या चौथा टप्प्याच्या माहिती. आता पुढचं आणि शेवटचा टप्पा महाराष्ट्रासाठी सुद्धा आपल्या समोर आलेला आहे, 5वा टप्पा. आणि त्यांच्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक असा आपल्याला खान्देशचा भाग आणि मुंबई आणि त्यांचं सराउंडिंग एरिया, त्यांच्यामध्ये पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण असा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहेत. आणि उमेदवारचा अर्ज मागे घेण्याच्या तारीख 6 मे होता. यांच्या पुढील माहितीपूर्वी मुंबई फार महत्त्वाचे असल्यामुळे इलेक्शन कमिशनच्या टीम आज आढावासाठी आलेले होते. आज सकाळी सह्याद्री विश्रामगृहामध्ये आपल्या या संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस कमिशनर, SP, म्युनिसिपल कमिशनर, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व ऑब्झर्वर, जनरल ऑब्झर्वर, पोलीस ऑब्झर्वर, आपले एक्सपेंडिचर ऑब्झर्वर सर्वांच्या मीटिंग झाले, आढावा घेण्यात आले. इलेक्शन कमिशननी
समाधान व्यक्त केले पूर्ण तयारीबाबत. फक्त आकडेवारी वाढवण्याबाबत आणखीन चांगलं काम करावे असं सूचित केलेलं आहे. आता याबाबत अंतिम उमेदवारांच्या संख्या आम्ही दिलेल्या आहेत. एकूण हे 13 मतदारसंघामध्ये 264 उमेदवार आपल्या इलेक्शनमध्ये उभे आहेत. त्यांच्यामध्ये फक्त 4 मतदारसंघ वगळलं तर बाकी सर्व ठिकाणी 2 BU वापरण्यात येणार आहेत. 4 ठिकाणी 1 BU वापरणार आहेत. कुठेही 3 बॅलेट युनिट वापरण्याच्या वेळ या 5व्या टप्प्यामध्ये आलेले नाही. या 5व्या टप्प्यामधील एकूण 2,47,00,000 लोक मतदान करणार आहेत. यांच्या 2014-19-24 मतदारांच्या संख्या प्रत्येक मतदारसंघामध्ये कसा वाढलेला आहे त्यांची माहिती आम्ही दिलेली आहे. त्याप्रमाणे वयोगटानुसार मतदार संख्या किती आहेत ते सुद्धा आपल्याला प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे. यांचं पूर्ण निरीक्षण करण्यासाठी जनरल ऑब्झर्वर 13, पोलीस ऑब्झर्वर 7, एक्सपेंडिचर ऑब्झर्वर 18 आलेलं आहे. त्यांच्यामार्फत निरीक्षण चालू आहे. यांच्या पुढच्या माहिती मी किरण कुलकर्णी साहेब आपल्या अतिरिक्त CEO साहेबांना विनंती करतो माहिती द्यायला. कायदा व सुव्यवस्थेबद्दल मी आपणाला माहिती देतो. राज्यातल्या एकूण शस्त्र परवान्यांपैकी म्हणजे 78,460 परवान्यांपैकी जमा करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची संख्या आज रोजी 50,831 आहे. जप्त करण्यात आलेली शस्त्र 237, जप्त करण्यात आलेली अवैध शस्त्रास्त्र 1,851, परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली शस्त्र 1,132, परवाना जमा करण्यापासून सूट देण्यात आलेली शस्त्र 17,676. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC 107, 109, 110 यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या इसमांची संख्या 1,22,834. याखेरीज आपल्या 18 अंमलबजावणी यंत्रणांच्याद्वारे ज्या जप्तीची कारवाई केली जाते त्याच्यामध्ये रोख रक्कम 59 कोटी 29 लाख, लिकर 45 कोटी 72 लाख, ड्रग्ज 244 कोटी 59 लाख, मौल्यवान धातू 162 कोटी 40 लाख, फ्रीबीज 0.47 कोटी, इतर 101 कोटी अशा प्रकारे एकूण 614 कोटी रकमेच्या वस्तू आमच्या वेगवेगळ्या FSTs, SSTs आणि 18 डिपार्टमेंट्सचे स्क्वॉड्स यांनी जप्त केलेला आहे. इंटरसेप्ट केलेल्या वस्तूंची जी काही इन्व्हेस्टिगेशन आणि छाननी आहे ती क्षेत्रीय पातळीवरती आणि संबंधित विभागाकडून केली जात आहे. सी-विजिल ॲप हे जे आचारसंहिता भंगाबाबत सिटिझन्सना तक्रारी करता येतात, आपली निरीक्षणं नोंदवता येतात, त्या ॲपवरती आत्तापर्यंत एकूण 5,433 एवढ्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यापैकी 5,415 तक्रारी या निकाली काढण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे NGSP म्हणजे नॅशनल ग्रीव्हन्स पोर्टल याच्यावरती 41,965 तक्रारी प्राप्त झाल्या. त्याच्यापैकी 41,134 तक्रारी या निकाली काढण्यात आलेल्या आहेत. प्री सर्टिफिकेशन आणि अपिलेट MCMC म्हणजे माध्यम देखरेख आणि संनियंत्रण समिती याचं कामकाज चालू आहे. राजकीय पक्षामार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत किंवा ऑडिओ व्हिज्युअल याच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात त्याचं प्री सर्टिफिकेशन केलं जातं. आत्तापर्यंत अशी 236 प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. त्या व्यतिरिक्त 74 प्रकरणांमध्ये अर्जांमध्ये समितीने आक्षेप घेतलेले आहेत. आक्षेप घेण्यात आलेल्या 74 प्रकरणांपैकी त्या संबंधित पक्षाने किंवा अर्जदाराने पूर्तता केलेले 28 प्रस्ताव आहेत. त्या 28 प्रस्तावांवरती समितीचा आक्षेप दूर झाल्यामुळे पुनर्मान्यता देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सर आपण 5वा मुद्दा आपण विधान परिषद पदवीधर ते पुढच्या विषयाच्या पूर्वी आपल्या निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी परदेशातून टीम आले होते. आपल्या देशामध्ये अलग अलग ठिकाणी आले होते. इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 देशाच्या प्रतिनिधी आले होते इलेक्शन कमिशनच्या व्यक्ती. त्यांच्यामध्ये झिम्बाब्वे, कझाकस्तान, श्रीलंका, बांगलादेश हे 4 देशाच्या प्रतिनिधी आले होते. त्यावेळामध्ये रायगडमध्ये
आपले इलेक्शन चालू होते, म्हणून त्याने तिथे आपल्या मतदान EVM वगैरे आपण कसा पाठवतो डिस्पर्सल पाहिले, मतदान केंद्र पाहिलेलं आहे, पुन्हा आपण काय कलेक्ट करतो सर्व पाहिलेलं आहे. त्यांनी आपल्या लोकांच्या बरोबर संवाद साधले. आपल्या पोलिंग एजंट म्हणजे उमेदवारच्या एजंट असतात त्यांच्याबरोबर बोलून त्यांनासुद्धा एवढं पूर्ण इलेक्शन प्रक्रियाच्या माहिती आहे ते समजावून घेतलेलं आहेत. ओव्हरऑल त्यांचं म्हणणं होतं की एवढं मोठा संख्येने काम असूनसुद्धा व्यवस्थित ऑर्डरली करण्यात येते आणि तसेच अवेअरनेस लोकांच्या पुरेसा आहे आणि सर्वांना माहिती आहे EVM म्हणजे काय, कुठे तयार करतात, आपल्या देशामध्ये तयार करतात का, हे प्रक्रियांच्या पूर्ण माहिती होते आणि ओव्हरऑल एक फेस्टिव्ह लुक होते असं त्यांचं म्हणणं होते. त्यांनी पूर्णपणे समाधान व्यक्त केले. त्यांच्या पुढील एक नवीन निवडणूक प्रक्रियाच्या नोटिफिकेशन आता होणार आहे, त्यांच्याबाबत माहिती देतो. आपल्या इकडे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आता नोटिफिकेशन अधिसूचना निर्गमित होणार आहेत, त्याबाबत माहिती आम्हाला मिळालेल्या आहेत. त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे मुंबई व कोकण विभाग हे 2 पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक विभाग मुंबई असं 2 शिक्षक मतदारसंघ याकरिता द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहेत. त्यांच्या निवडणूक कार्यक्रम आपल्याला डिटेल दिलेले आहेत. हे आपल्या कार्यक्रम असताना साईड बाय साईड चालू राहतील आणि आपल्याला माहिती आहे की हे निवडणूक फार लिमिटेड आहेत, फक्त ग्रॅज्युएट आणि टीचर संबंधित आहेत. यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त असतात. हे कार्यक्रम आपण सुरू करणार आहे. हे माहिती आहे. आपण काही प्रश्न असेल तर कृपया होय. आपण सर्व मिळून आपण बसू इलेक्शन संपल्यानंतर. आपण इलेक्शनसाठी जी जनजागृती असते तो जो काही 1.5 महिन्यापासून किंवा जी काही प्री आपण इलेक्शन कमिशन वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करते, तिथे इलेक्शन कमिशन कमी पडले का जनजागृतीमध्ये, जेणेकरून हे जे वोटिंग वाढायला पाहिजे तिथे वाढलेलं नाहीये? नेमकं का अपयश कुठे आलेलं आहे? अपयश असं म्हणता येणार नाही आहे. फक्त अवेअरनेस क्रिएशनमुळे मतदान वाढणार असा गृहीत धरणे योग्य नाही आहे. मतदानच्या संख्या वाढण्यासाठी भरपूर असू शकतात. म्हणजे त्या वेळामध्ये सुट्टी आहेत का, ते सुट्टीच्या दिवसच्या बाजूला येत आहेत का, आणखीन आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे अवेअरनेस क्रिएशन. ओव्हरऑल मी मागच्या वेळेसुद्धा म्हणत होते की आपल्या एक जुने इलेक्शन कमिशनरनी किंवा चीफ इलेक्शन कमिशनरनी लिहिलेलं इट इज अ ओव्हरऑल 3 स्टेक होल्डर्स इन दिस. वन इज इलेक्शन कमिशन आणि दुसरं आहे पॉलिटिकल पार्टीज आणि तिसरं आहे समाजामध्ये आपण सर्वसुद्धा आहेत. हे सर्व मिळून टक्केवारी वाढण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता हे इलेक्शन पूर्ण झाल्यानंतर आपण स्टडी घेऊ. याला आपण फक्त असा एक ओरली चर्चा करून होत नाही आहे. आपण फॉर्मल स्टडी करू, त्यांच्यामध्ये काय येत आहे, काय इम्प्रूव्हमेंट करता येईल आपण पाहू आपण त्याबाबत. हां, जे आता मागील 3 टप्प्यामध्ये जे वोटिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये वाढ दिसत नाहीये, तर किमान राजकीय पक्ष म्हणा किंवा समाज आपण हा भाग सोडून देऊ, पण ॲज अ ECI म्हणून आपण कमी पडलो का, हे मान्य आहे की नाही? बिलकुल नाही आहे. म्हणजे आपण कमी बाकी राज्यामध्ये मतदानांच्या टक्केवारी कमी पडलेल्या आहेत. कृपया लक्ष ठेवा, बाकी राज्यामध्ये मतदारांच्या टक्केवारी कमी पडलेल्या आहेत. आपण एवढं प्रयत्न केल्यामुळे कमीत कमी आपण त्या टक्केवारीवर राहिलेले आहेत. आपण काही राज्याच्या टक्केवारी पहा 4-5% खाली गेलेलं आहे. वी आर मच बेटर. हे रिव्ह्यूमध्ये क्लिअरली दिसून येतात, कारण नॅशनल लेवल रिव्ह्यू होतात इलेक्शन कमिशनच्या मार्फत. बाकी ठिकाणी फार कमी झालं आहे, 4-5% कमी झालं राज्यसुद्धा आहेत. सर, आपण घरोघरी जाऊन हे करणार होतो लोकांची जनजागृती, ते कितपत केलं आपण, म्हणजे किती टक्के त्याच्यात यश आलं आपल्याला असं सांगू शकतो का आपण? घरोघरी लोकांपर्यंत आपण पोहोचलो. घरोघरी जाण्यासाठी आपण 2 काम करतो. एक काम आहे की आपण वोटर इन्फॉर्मेशन स्लिप प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी पाठवायला आपण माणूस पाठवतो आणि या व्यतिरिक्त मतदानाच्या दिवशी आपण विलेज लेवल वर्कर्स म्हणतो, तर तलाठी असो, ग्रामसेवक असो,
अंगणवाडी सेविका असो, ANM असो, आपण सर्वांना सूचित केले होते की आपण गावामध्ये जाऊन लोकांना विनंती करावे, म्हणजे त्यांनी मतदानाला यावे म्हणून. शेवटचं मतदान करायचं नाही करायचं ते आपण फोर्स करू शकत नाही, आपण विनंती करू शकतो, ते आपण पूर्णपणे केलेलं आहे. सर, साउथ मुंबई में जब मतदारों की संख्या अगर देखें हो. तो जितना भी 13 जो लोकसभा सीटें हैं जिन पर वोटिंग होगी 5वें फेज में, उसमें साउथ मुंबई में वोटर्स की संख्या कम हुई है. इसकी क्या वजह है? क्योंकि जितनी भी दूसरी लोकसभा सीटें वहाँ पर बढ़ी है, लेकिन क्या साउथ मुंबई से लोग छोड़ के जा रहे हैं क्या? और नॉर्थ ईस्ट में भी क्यों इस तरीके से कम हुआ? आपण अभ्यास करू, फार कमी झाले दिसत नाही, पण आपल्याला माहिती आहे साऊथ मुंबईमध्ये हेरिटेज स्ट्रक्चर आणि या रिलेटेड इश्यू असल्यामुळे इथे काय नवीन कन्स्ट्रक्शन फार वाढ होत नाही. म्हणजे कसं आपल्याला दुसरासुद्धा माहिती आहे, भरपूर एस्टॅब्लिशमेंट इथून BKCला गेलेलं आहे, एस्टॅब्लिशमेंट शिफ्ट झालेलं आहे. तसेच नवीन कन्स्ट्रक्शन फार दक्षिणमध्ये होत नाही आहे. बेसिकली इट इज अ हेरिटेज लोकेशन. ते म्हणजे मी ऑफ द हँड आपल्याला उत्तर देतो, परंतु हे आपण पाहू शकतो की इथे रेसिडेन्शियल एरिया वाढत नाही. कुठे रेसिडेन्शियल एरिया वाढतात तिथे लोकसंख्या वाढतात, इथे रेसिडेन्शियल एरिया फार वाढत नाही आहे. येस. मुंबईतल्या मतदानाच्या पूर्वतयारीसाठी इलेक्शन कमिशनने आज विशेष आढावा बैठक घेतली. विशेष काही कारण त्याच्यामागे? नाही, बेसिकली इलेक्शन कमिशन एक मीटिंग पूर्ण स्टेटसाठी इथे येऊन घेतात. त्या मीटिंग शिल्लक राहिलं होते. आतापर्यंत 4 फेजसाठी मीटिंग त्यांनी ऑनलाईन घेतलं होते VC मार्फत, परंतु मुंबई महत्त्वाचे असल्यामुळे, तसेच आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईमध्ये टक्केवारी कमी आहे, म्हणून त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून त्यांनी आले होते. म्हणून म्युनिसिपल कमिशनर, पोलीस कमिशनर सर्वांना बोलवले आणि सर्वांना सूचित केले की आपण मतदानाच्या टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून, अपार्ट फ्रॉम रेग्युलर रिव्ह्यू. So one question which I had is, in Baramati there have been several complaints of money being distributed by one candidate, and the NCP SP group has complained. What stand have you people taken? The collector claims to be taking some action, but what stand have you people taken? सर, आणि याच्या जोडीनं मला कुलकर्णी साहेब नेहमी याच्या संदर्भात सांगतात. बरं झालं योगेश तू विचारला, मला तेच विचार, एवढे व्हिडिओ सर्क्युलेट होत आहेत ट्विटरवर, सोशल मीडियावर. कुलकर्णी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही मला इतके ऑब्झर्वर हे केलेले आहेत, त्यांना दिसले का हे पैसे वाटताना? आम्हाला आश्चर्य वाटलं, ते सगळे आमच्याकडे येत होते, इतके भराभरा पैसे येतात कंटेनर मधून, ते कसे काय वाटले गेले आणि लोकांना दिसलं होतं. और PM बोर्ड ने टेम्पो से पैसा लिया. हाँ, कंटेनर में आ रहे थे. क्यों नहीं रहे? खुद PM नहीं, serious प्रश्न है. उत्तर घ्या. हाँ. पैसे वाटल्याच्या ज्या तक्रारी आणि जे व्हिडिओज हे आमच्या यंत्रणेच्या निदर्शनास आले. आपण उल्लेख केला तसे ऑब्झर्वर्स असतील, जिल्हाधिकारी असतील, रिटर्निंग ऑफिसर्स असतील, किंवा आमच्या निवडणूक यंत्रणेतले अगदी तळागाळापर्यंत कोणीही असतील, अगदी आमच्यापर्यंत किंवा ECIपर्यंत असे जे आपण उल्लेख केला तसे व्हिडिओज जे निदर्शनाला आले, तातडीने त्या सर्व व्हिडिओच्या बाबतीत कार्यवाही करण्यात आलेली आहे. What is the कार्रवाई? आपल्याला हाँ, वही बताइए क्या किया आपने? नियम का काय केला? याच्याबद्दलचा जो बोलतच आहे तो पूर्ण करू द्या ना. याच्या बाबतीत ECIच्या गाईडलाईन्सप्रमाणे आणि जे अपेक्षित आहे त्या कारवाईची माहिती मी आपल्याला देतो. 2 गोष्टी. सर्वात पहिल्यांदा म्हणजे आचारसंहितेअंतर्गत हा पहिल्यांदा प्रकार घडतो. त्याच्यामध्ये 2 पद्धतीने कारवाई अट्रॅक्ट होते. पहिला म्हणजे आचारसंहिता भंग तातडीनं थांबवणे, हा पहिला भाग आहे. आणि दुसरा RP ॲक्टनुसार, IPCनुसार जी कलमं आहेत त्या कलमांचा भंग होत असल्यामुळे त्याप्रमाणे फौजदारी कारवाई होणे, असे याचे 2 प्रकार आहेत. त्यापैकी आचारसंहिता भंग थांबवणे ही कारवाई आमच्या यंत्रणेच्या जेव्हा निदर्शनास येतं त्याबरोबर ती कारवाई करण्यात येते. आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात या 5ही फेजेसमध्ये मिळून 1600 फिरती पथकं आणि 2000 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स या कार्यरत होत्या.
आपण बारामतीबद्दल उल्लेख केला. बारामतीच्या ज्या ठिकाणाबद्दल हे आमच्या निदर्शनाला आलं किंवा तक्रार आली त्याच्या जवळची स्टॅटिक सर्वेलन्स टीम किंवा मोबाईल फिरतं पथक याचे लोक तातडीनं तिथे पोहोचले, पोलिसांना इंटिमेशन गेली आणि या बाबतीत गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे जिल्हाधिकारी पातळीवरनं काही गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा त्या पोलीस स्टेशन अंतर्गतसुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर जी कोणती कार्यपद्धती आहे ती अवलंबली जाते. संबंधित परिस्थिती समजून घेतली जाते, बयानं नोंदवली जातात, एव्हिडन्सेस घेतले जातात आणि FIR प्रमाणे पोलीस इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाल्यावर त्याचं चार्जशीट दाखल होतं आणि त्याप्रमाणे ती कार्यपद्धती पुढे चालू राहते. याप्रमाणे RO लेवलला, कलेक्टर लेवलला आणि पोलीस स्टेशन लेवलला कारवाया झालेल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये जे आमच्या निदर्शनाला आलं ताबडतोब अशी प्रकरणं आम्हीसुद्धा फील्ड मशिनरीला पाठवलेली आहेत आणि फील्ड मशिनरीने त्याच्यावरती ॲक्शन घेतली. किती गुन्हे दाखल झाले बारामतीमध्ये? एकूण गुन्हे किती दाखल झाले? बारामतीचा आकडा असा स्पेसिफिक सांगायचा तर पोलीस स्टेशन्सकडून घेऊन सांगावा लागेल, म्हणजे त्याची त्याबद्दल आता इलेक्शनचं सगळं कामकाज संपलेलं आहे. याबद्दलची जी आकडेवारी असते ती फेज वाईज त्याच्यानंतरच्या 8 दिवसात आपण सांगितलेलं आहे की कलेक्टरशी बोलणं झाले किंवा तिथल्या आरोपकडून जे कोणी आहे त्यांच्याकडून कारवाई झाल्याचं आपण आताच सांगतोय. मग किती एकूण असे गुन्हे झालेले आहेत बारामतीमध्ये हे सांगितलेलं नाहीये का? हा जो फिगर आहे हा फिगर जर आपल्याला सांगायचा अधिकृतरित्या तर सर्व पोलीस स्टेशन्सकडनं फिगर घेऊन त्याची बेरीज करून सांगावा लागेल. परंतु मी जे आपल्याला सांगतो आहे की कारवाई झालेली आहे. जी प्रकरणं आमच्या निदर्शनाला आली आणि आम्ही कळवली आणि त्यांनीसुद्धा सुमोटो काही कारवाया केल्या अशा प्रकरणं माझ्या माहितीत वैयक्तिक म्हणून माझ्या माहितीत अशी 4 प्रकरणं त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. 4 प्रकरण. येस. पूरे राज्य में अब तक कितने इस तरह के मामले आए आपके हिसाब से जो नोट बांटे गए या नोट के वीडियो दिखे फ्लोट होते हैं? आमच्याकडे जे क्लासिफिकेशन आहे त्यानुसार राजकीय पक्षाच्या विरोधात ज्या तक्रारी आलेल्या आहेत अशा आत्तापर्यंत आमच्याकडे 54 तक्रारी आलेल्या आहेत सर्व राजकीय पक्षांबद्दलच्या स्टेट लेव्हलला. या व्यतिरिक्त 54 या व्यतिरिक्त रिटर्निंग ऑफिसर लेवलला DO लेवलला सुद्धा तक्रारी येतात आणि त्यांच्या पातळीवरती त्याची कार्यवाही होत असते. आमच्या पातळीवरती ज्या 54 तक्रारी आलेल्या आहेत या 54 तक्रारींपैकी सुमारे 24 तक्रारींमध्ये आम्ही त्याची तपासणी करून त्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. मग आम्ही आपल्याला ज्या 4 केसेसचा उल्लेख केला त्या 4 केसेसचा याच्यामध्ये समावेश आहे. FIR एकदा दाखल झाला की आपल्याकडची कार्यवाही संपली, मग ती कोर्टाच्या पद्धतीने पुढे कार्यवाही होत राहते. अशा प्रकारची कार्यवाही झाली आहे. काही ठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी चुकीच्या पण आढळलेल्या आहेत, त्याच्यावरती पण आपण कार्यवाही केलेली आहे. त्या चुकीच्या असल्यामुळे आपण अर्जदाराला कळवलं की याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग आढळून येत नाही. आपण मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये याबद्दल बोललेलो होतो की आचारसंहितेबद्दल नागरिकांनी आणि सर्वांनीच काही अभ्यास करणं आणि त्यातल्या तरतुदी समजून घेणं हे गरजेचं आहे. कित्येकदा काही लोकांना आचारसंहितेची तरतूद माहीत नसते पण त्यांना वाटतं की हा आचारसंहितेचा भंग आहे, त्यामुळे ते तक्रार करून रिकामे होतात. अशा पण काही तक्रारी येतात, त्यांचा पण आम्हाला अभ्यास करावा लागतो. कारण आचारसंहिता कशामुळे भंग होते हे त्या नागरिकाला माहिती असेल किंवा नसेल, पण आम्हाला तर तरतुदी माहिती आहेत, त्यानुसार आम्ही त्या तपासतो. सर, प्रामुख्याने जे पैसे वाटपाची प्रकरणं आहेत त्याची तुम्ही काय आकडेवारी जमा करणार आहात का? मतदारसंघ आहे आता ही सगळी प्रक्रिया संपणार नाही. आमचं जे रेग्युलर रिपोर्टिंग फॉर्मॅट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे कॉलम्स आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक फेजचं कामकाज संपल्यानंतर त्याची माहिती त्या पोलीस स्टेशन्सकडनं स्टेटससह घेतली जाते की जो काही गुन्हा दाखल झाला त्याचा आत्ताचं स्टेटस काय आहे आणि त्याचा रिव्ह्यू नंतर होत राहतो. आपल्याला सांगायला हरकत नाही की या इलेक्शनच्या तयारीच्या दरम्यानसुद्धा आपण मागच्या इलेक्शनमध्ये ज्या काही क्रिमिनल केसेस झालेल्या होत्या त्याच्या स्टेटसचा रिव्ह्यू घेण्यात आला पोलीस डिपार्टमेंटबरोबर. पोलीस डिपार्टमेंटचे स्टेट लेवलचे जे नोडल ऑफिसर आहेत ते याबाबतीत रिव्ह्यू घेतात आणि या केसेस तातडीने निकाली काढण्याची कार्यवाही त्यांच्या वतीनं सुद्धा चालू राहते. म्हणजे लॉजिकल एंडला घेऊन जातात तुम्ही? सर, Sir, complaints of एक Baramati फक्त have been विचारायचं- filed by NCP SP group, is it? Or both? तक्रारकर्ते वेगळे वेगळे होते. आमच्याकडे काही तक्रारी आपण म्हणता तसं NCP SP ग्रुपतर्फे आलेल्या होत्या. कुलकर्णी साहेब, एकच फक्त जस्ट विचारा, म्हणजे तुम्ही ऍक्शन घेता
परत तुम्ही सांगता बरेच जणांना कोड ऑफ कंडक्टची माहिती नसते, त्याच्यात प्रावधान काय आहे ते, त्यामुळे कोणी रँडमही करत असते. पण हे अजून डायजेस्ट होतं ना सर, की एका बाजूला तुम्ही सांगता की ट्रान्सपरंट अँड फेअर वोटिंग व्हायला पाहिजे, ऑन द अदर हँड द मनी इज बिंग सर्क्युलेटेड लाईक एनिथिंग, ज्या पद्धतीने सगळं चालू होतं दिसतंय लोकांना. अशा वेळेला नागरिक म्हणून त्याला काय करत असतील, पण तुमची काहीतरी जबाबदारी आहे, तुम्ही करतही असाल, पण तिथे पैसे वाटतात ना, त्याच्यावर काही तुम्ही करू शकत नाही. 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आचारसंहितेमध्ये काय प्रोहिबिटेड आहे याचा स्पष्ट उल्लेख आहे, आणि आचारसंहितेबद्दल सर्व राजकीय पक्षांना, कॅन्डिडेट्सना आपण वेल इन ॲडव्हान्स कळवलेलं आहे. म्हणजे त्यातल्या तरतुदी या त्यांच्या नजरेस आणलेल्या आहेत. आपण काय केलं म्हणजे आचारसंहितेचा भंग होईल याची पूर्ण कल्पना सर्व राजकीय पक्षांना आहे. त्याच्यामुळे एखाद्या पक्षाबद्दल आचारसंहिता भंगाची तक्रार आली तर ती तपासताना ही तरतूद मला माहिती नव्हती हे एक्सक्यूज चालत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आमचं नागरिकांनासुद्धा पहिल्या प्रेस कॉन्फरन्सपासून आवाहन आहे, ते कायमच राहणार आहे. ECIची सुद्धा ही भूमिका आहे की व्हिजिलन्स जो ठेवायचा आहे, म्हणजे आचारसंहिता भंगावरती जे लक्ष ठेवायचं आहे, हे लक्ष ठेवण्याचं काम एकट्या ECIच्या बरोबरीनेच, म्हणजे इलेक्शन यंत्रणा, सगळी निवडणूक यंत्रणा जी आहे त्यांच्या बरोबरीनं राजकीय पक्षांनी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. त्याच अर्थाने आमच्याकडे तक्रारी पण येतात, राजकीय पक्षांच्या लक्षात आल्यावर ते आम्हाला ते निदर्शनास आणून देतात. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकांनी सुद्धा ठेवायचं आहे. म्हणून सी व्हिजिल ॲप हे जे ॲप आहे हे अतिशय इझिली ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे, ECIच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ते डाउनलोड केलं तर कुठलाही नागरिक त्याला आचारसंहितेचा भंग वाटला, म्हणजे तरतूद माहिती असो नसो, पण त्याला वाटला तर तो त्याच्यावरती नोंद करू शकतो. आणि आपल्याला सांगतो, आमच्या FSTs आणि SSTs सी व्हिजिल ॲपवरती तक्रार आली तर तातडीने तिथे पोहोचो. मघा म्हटल्याप्रमाणे पहिली गोष्ट आचारसंहितेचा भंग थांबवणे हे करते, आणि दुसरी गोष्ट ज्या कायद्याचा भंग होत असेल त्या कायद्याखाली फौजदारी कारवाई सुरू होते. याच्यासाठी पोलिसांना किंवा संबंधित डिपार्टमेंटला इंटिमेशन दिली जाते. आपने कई बार ये इंटीमेशन दिया है कि मतदारों को धमकाया जा रहा है, डराया जा रहा है, उनको वोटिंग से रोकने की कोशिश हो रही है. ऐसे मतदारों को जिनको धमकाया जा रहा है, किसी केसेस में फंसाने का या उन्हें किसी तरीके से अटकाने की कोशिश हो रही है, इसको लेकर के वो कैसे आपके पास कंप्लेन कर सकते हैं और क्या तुरंत कार्रवाई की जा सकती है? या प्रश्नाला जोडून प्रश्न आहे माझा, कारण शरद पवार गटाच्या व्हिडिओ ट्विट केले म्हणजे भरणे असतील किंवा अजून कोणी, तर आपल्याकडून काय कारवाई झाली याचं एक थेट उत्तर पाहिजे, गोल गोल नको. आणि जे सरकारी कर्मचारी या यंत्रणेत सहभागी आहेत त्यातील किती टक्के कर्मचाऱ्यांनी मतदान केलं? प्रश्न कळला नाही मला जरा. प्रश्न सीधाच आहे की ज्या पद्धतीने हे म्हणाले की लोकांना धमकवत आहेत राजकीय पक्षाचे पुढारी असतील, नेते असतील, तर शरद पवार गटाच्या लोकांनी जे व्हिडिओ ट्विट केले, म्हणजे भरणे मामा असतील किंवा अजून बारामतीतले काय, तर त्याच्यावर काय कारवाई झाली आहे तर थेट उत्तर पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या सिस्टीम मध्ये जे कर्मचारी, सरकारी कर्मचारी काम करत आहेत त्यातील किती टक्के कर्मचाऱ्यांनी मतदान केले आतापर्यंत? EDC तुम्ही पहिला विषयी सांगत आहे ते पर्टिक्युलर इन्सिडेंटमध्ये, पर्टिक्युलर इन्सिडेंटच्या आपण जिल्हाकडून माहिती घेऊनच सांगू शकतो. क्लिअर आपल्याला सांगतो, आमच्याकडे डायरेक्टली स्टेट लेवलला काही तक्रार होतात ते आम्ही पाठवतो, मॉनिटर करतो, कारवाई करतो. आपण स्पेसिफिक इन्सिडेंट सांगत आहे, आम्ही माहिती घेऊन सांगू शकतो, किंवा आपल्या प्रतिनिधी पुण्याला असेल तर माहिती घेऊ शकतात. पण मी देणार नाही असं म्हणत नाही आहे, मी घेऊन आपल्याला सांगू शकतो. दुसरा विषय आहे, शासकीय कर्मचारी किती टक्के मतदान केले असं आपण आकडेवारी अलग ठेवत नाही. ते साधा मतदार आहेत, आपण फक्त त्यांना थांबा पूर्ण करतो, त्यांच्यानंतर विचार आम्ही काही पडून जात नाही आहे. सो आपल्याला शासकीय कर्मचारी हे आहे ते पोलिंग ड्युटीला असेल त्यांना मतदान करण्यासाठी आपण त्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देतो किंवा पोस्टल बॅलेटचा तरतूद करतो. पण शासकीय कर्मचारी किती टक्के मतदान करत आहेत तसा करण्यासारखे आपण मतदार यादीमध्ये त्यांचं शासकीय कर्मचारी आहे असा आपण टिक करून काही आढावा घेत नाही. So there is one question Vijay Valettiwar saying that Kasab was killed by an officer who was linked to RSS. The BJP has made a formal complaint. What action has
they have made a complaint to you. What action have you taken on that, sir? देर वेर मेनी मल्टिपल कंप्लेंट्स इन दिस केसेस. म्हणजे हे तुम्ही पर्टिक्युलरली केस सांगत आहे त्यांच्यामध्ये अभ्यास करून त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये केस फाईल झालेले आहेत. Against whom? अगेन्स्ट द स्टेटमेंट मेड टू द अगेन्स्ट द पर्सन. Against Devanetiwar. बरोबर आहे. Which police station, sir? नागपूर. नागपूरला संबंधित पोलीस स्टेशनमध्ये केस फाईल झालेला आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे सर की आपण जे मतदार याद्या काही ठिकाणी एक दुसऱ्या टप्प्यामध्ये सर बूथवरती फिरत असताना एक दोन गोष्टी लक्षात आल्या. काही ग्रामीण भागामध्ये काही मतदार जे आहेत म्हणजे त्यांचे नाव डुप्लिकेशनमुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे रद्द झालेले आहे म्हणजे ते डिलीट केलेले आहे. तर ते हयात असताना त्यांना काही ठिकाणी मतदान करता नाही आलेलं आहे. तर त्या ठिकाणी बूथ लेवलला सर म्हणजे अशी कुठली तुमची प्रावधान नाही आहे की अर्ज भरून द्या म्हणजे व्यक्ती जिवंत आहे पण तुमच्या यादीमध्ये तो मृत म्हणा आहे किंवा डुप्लिकेट मध्ये आहे त्याला कुठे कारण ग्रामीण भागामध्ये एवढा मतदार अवेअर नसतो पण तो मतदानापासून वंचित राहतो. तर याच्यासाठी दुसरं काय तुम्ही फॉर्मेशन करणार आहात का त्या बूथ लेवलला समजा त्यावेळेस तो आला तर त्याचा अर्ज भरून नेक्स्ट टाइम त्याचा तुम्ही स्वतः सुमोटो त्यात करून घ्या याची काही यंत्रणा उभी करणार आहात का? त्यासाठीच आपण बूथ लेवल ऑफिसर नेमलेले आहेत. बूथ लेवल ऑफिसर घरोघरी जातात आणि व्हेरीफाय करतात आणि कुणाचं नाव नसलेले व्यक्ती डिलीट झाला असावं किंवा नवीन असावं त्यांच्याकडे फॉर्म 6 भरून घेतात. एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणातून इथे आला असेल तर फॉर्म 8 भरून घेतात. आपण करतो नॉर्मली सुद्धा करतो पण वर्षाला एक वेळ स्पेशल समरी रिव्हिजन म्हणतो. नॉर्मली ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत करतो त्यावेळेला आपण करतो. तो फक्त आपल्याला त्या वेळामध्ये काही एकच प्रॉब्लेम होतात त्या वेळामध्ये लोकांनी आणि आपण नॉर्मली लक्ष ठेवत नाही म्हणून आम्ही सुद्धा एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आपल्या नाव मतदार यादीला शोधण्याचा दिवस मतदानाचा दिवस नव्हे ते आज आहेत असे आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केले. मतदार यादीला आपल्या नाव आहेत का ते शोधण्याचं नाव मतदानाचा दिवस नाही कारण त्या दिवस नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. आता शोधावे असा आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केले. आम्ही तेच विनंती करतो पूर्वीच पाहायला पाहिजे परंतु मिसिंग असेल तर त्यांनी कमीत कमी म्हणजे यावेळेला मिसिंग झाले त्यांनी तात्काळ अर्ज केले त्या म्हणजे तहसील लेवलला बूथ लेवलला अर्ज केले ऑनलाइन सुद्धा अर्ज केले. हो सर हम लोग वापस से उसी सवाल पे आते हैं कि विजय वडेट्टीवार के खिलाफ ईसीआई के डायरेक्शन पे कार्रवाई एफआईआर दर्ज हुई है या फिर उन्होंने सुओ मोटो कॉग्निजेंस लिया आपके डिस्ट्रिक्ट कलेक्टर ने या डीईओ जिसको आप बोल रहे हैं उन्होंने एफआईआर दर्ज कराया. कैसे एफआईआर दर्ज हुई और कौन-कौन सी धाराएं लगाई हैं? कौन है और क्या-क्या सेक्शंस लगे हैं? सेक्शन वगैरे मी माहिती तुम्हाला देतो. आता काही एवढा मेमरीमध्ये आम्ही ठेवत नाही आहे. तक्रार इलेक्शन कमिशनकडून आले. तक्रार इलेक्शन कमिशनला झाले. इलेक्शन कमिशन आम्हाला पाठवले. आम्ही काली एन्क्वायरी करायला सांगितले. लोकल लेवलला एन्क्वायरी करून त्यांनी केस फाईल केलेला आहे म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कारवाई झाले आणि केस फाईल करणारे निवडणूक संबंधित एक अधिकारी असणार. तो काही ते त्या लेवलपर्यंत जाण्याची गरज नाही आहे परंतु निवडणूक यंत्रणेमार्फत ते केस फाईल करण्यात आलेलं आहे आणि तक्रार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे झालेलं आहे. ठीक है. एक सवाल हो रहा है कि कल वीडियो बीजेपी की तरफ से बहुत सारे ट्वीट किए गए कि 93 ब्लास्ट का आरोपी इलेक्शन कैंपेन में कैंपेन कर रहा है. ईसीआई इसको कैसे देखती है? क्या ये लीगल एक्शन बनता है या फिर सिर्फ पॉलिटिकल मैसेजिंग? और दूसरा सवाल है कि ऐड करते हैं कोई दिक्कत नहीं हो जाने वाली वो ईसीआई से कैसे देखता है? क्या ये सिर्फ पॉलिटिकल वेंडेटा है या पॉलिटिकल वो है या ईसीआई मानती है कि किसी आरोपी को किसी तुम्ही फॉरवर्ड केलं तर आम्ही चेक करतो. बघितल्याशिवाय कसं सांगतो? सर ये सब जगह चल रहा है. एक लक्ष ठेवा आपण आमचे एक मॉनिटरिंग टीम आहेत. आपण नॅशनल लेवलला असेल तर नॅशनल लेवलला पाहत असेल आम्ही पाहू. हे नाही लेट अस बी क्लिअर देर विल बी थाउजंड्स ऑफ व्हिडिओज गोईंग आणि हे 4 फेस वाईज असल्यामुळे इन बिटवीन वी गेट इन टू 1 or 2 days वी आर जस्ट गेट इन टू द पोल्स
तुम्ही सुद्धा काही पत्रकार मित्र आला असेल, पोलिंग डे आणि दुसरा दिवस आम्ही दुसरा काही पाहू शकत नाही, राईट. सो तुम्ही पाठवून दिलं तर आम्ही व्हेरीफाय करू. आम्ही ECAकडे सुद्धा व्हेरीफाय करू. नॅशनल लेवलला झालं तर नॅशनल लेवलला काय होतं आहे आमच्याकडून, त्यांच्या लेवलला नसेल तर आमच्या लेवलला पाहिजे आम्ही पाहू. नॉर्मली रिजनल असेल तर आम्ही बघतो, ते नॅशनल लेवलला असेल तर ECA बघतात. विल व्हेरीफाय अँड टेल यू. कुलकर्णी साहेब, 101 कोटी रुपये जे तुम्ही प्राप्त केले ते काय इतरमध्ये काय म्हणजे काय? मला वाटतं प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला मी हे उत्तर दिलेलं आहे की या यादीमध्ये जे नाव नाही, ज्या वस्तूंचं, अशा ज्या वस्तू असतात त्या त्याच्यामध्ये येतात. म्हणजे काय केलं, काय करा? आता उदाहरणार्थ कोणतीही वस्तू, साड्या असतील, धोतर असतील, या जर आढळल्या किंवा कोणतीही वस्तू असू शकते ना, इंटरसेप्ट तर कोणतीही वस्तू होते, त्याच्यामुळे त्याला इतर असं क्लासिफाय केलेलं आहे. फ्रीबीज आणि इतर याच्यामध्ये हाच फरक आहे. फ्रीबीजमध्ये ते जेव्हा सापडलं तेव्हा इन्व्हेस्टिगेशनमध्ये, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते वाटपासाठी आहे असं लक्षात आलं, म्हणून आपण त्याला फ्रीबीज म्हटलं. डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन होईल. इतरमध्ये म्हणजे वरती जे रोख रक्कम, लिकर, ड्रग्ज म्हटलेलं आहे, मौल्यवान धातू म्हटलं आहे, आणि फ्रीबीज नाही अशा ज्या वस्तू असतील त्या सगळ्या इतरमध्ये टाकलेल्या आहेत. पुढच्या वेळेस जर त्याच्यातलं ज्यांची अमाऊंट जास्त आहे यांची लिस्ट काही मिळाली. हां नाही, बरोबर आहे, आपल्या म्हणणं बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी मेजर सीझर्स कुठे घडले. एक उदाहरण सांगतो. गोंदियामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त कॅश सापडलेले आहेत, आणि त्यावेळेला म्हणजे आता नाही, इलेक्शनच्या त्यावेळेला इलेक्शनच्या वेळामध्ये, आणि बँक आणि ते कॅश ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या लोक आले होते, पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता. आम्ही पुरावा मागितलेला आहे. त्यांच्यानंतर संबंधित बँकनी म्हटले आमचा पैसा नाही, ते पैसा पूर्णपणे जप्त केले. तो आपल्या इकडे आहेतच, परंतु ते प्रॉपर रेकॉर्ड नसल्यामुळे बँकनी म्हटलं की आमचा पैसा नाही, म्हणून त्यांनी डिसोन केलेला आहे. असं आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही मेजर सीझर्स आपल्याला सांगतो. फक्त एक जस्ट तुमच्या विजयाचा जल्लोष भारतात व्हायला हवा की पाकिस्तानात, अशी एक जाहिरात पेपरात छापून आली. तर याच्या संदर्भात आपल्याकडे कंप्लेंट आली, त्याच्यावरती पुढे काही कारवाई झाली? हे या वेळामध्येच आले होते. नागपूर केसच्या सोबतच या केसमध्ये सुद्धा FIR दाखल झालेलं आहे. नाही, ते ठाणेमध्ये झालेलं आहे. whoever is involved, all. पक्षाकडून झाला असेल तर पक्षांच्या राज्य अध्यक्ष त्यांच्या नावावर झालेलं आहे. राज्याध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष आपल्या स्टेटच्या मराठीचे आहेत, मराठीमध्ये राज्य अध्यक्ष. हे दोन्ही केस सायमल्टेनियसली आले, सायमल्टेनियसली कारवाई झालेली आहे. and which is just 0.12% higher than the last one, right? बरोबर. If you don't mind, पहिल्या आणि सेकंड फेजचं फक्त परत एकदा सांगा. आणि कसं डिफरन्स बिटवीन 2019 and 2020? दुसरा फेजचा आपल्याला मागच्या 2019 पेक्षा 0.21, इथे 0.12 आहे, तिथे 0.21% जास्त आहे. फक्त त्या पर्सेंटेजमध्ये ते दोन्ही सांगा ना. अच्छा, पर्सेंटेज सांगू. सो आपल्याला एकूण सेकंड फेजमध्ये 62.71 झालेलं आहेत. ते 19मध्ये होते 62.50, म्हणजे 0.21 एवढा फरक आहे. आणि आता थर्ड फेजचा मी पुन्हा रिपीट करतो. तो 19मध्ये 63.43 63.43 होते, आणि आता 63.55 झालेलं आहे, म्हणजे 0.12 फरक झालेला आहे. फेज 1 सांगतो. फेज 1 आहे आपल्याला 2024मध्ये 63.71 झालेले आहेत, आणि तेव्हासुद्धा 63.71 होते, आणि डिफरन्स फार डेसिमलला काढलं तर 0.004% कमी होते. म्हणजे 2 डेसिमल. हां, नाही, आता कमी कमी म्हणजे
2 डेसिमलमध्ये कमी नाही आहे, 3रा डेसिमलमध्ये कमी आहेत. Okay. म्हणजे थोडक्यात 63.71 63.71च आहे, त्यांच्यामध्ये काही फरक नाही आहे, फक्त 3रा डेसिमलमध्ये थोडा कमी आहे. थँक्यू. सो दिस इज दी ओव्हरऑल फॉर द ऑल 3 फेसेस. शिक्षक पदवीधरच्या इलेक्शन आहे 10 जूनला मतदान आहे. शाळांच्या सुट्ट्या 15 जूनपर्यंत आहेत. तुमच्याकडे यावर कंप्लेंट आले आयोगाकडे म्हणजे कंप्लेंट म्हणण्याऐवजी एक विनंती आलेली आहे, ते पुरावासह एक रिक्वेस्ट केलेला आहे की 15 जूनला सर्व शैक्षणिक संस्था उघडत असल्यामुळे 15 जूनच्या नंतर मतदानाच्या दिन असावे असा विनंती आले. त्या विनंती आम्ही इलेक्शन कमिशनला पाठवलेल्या आहेत. तो आजच ते विनंती म्हणजे काल आमच्याकडे दिले, इलेक्शन कमिशनकडे ते आज गेलेले आहेत. ते विचाराधीन आहेत एवढंच मी सांगू शकतो, कारण ते इलेक्शन कमिशनच्या लेवलला असल्यामुळे तो आता विचाराधीन आहेत. तो शिक्षक मतदारसंघ नाही केलं तर एकत्रच करणार, कारण दोन आपण इलेक्शन घेऊ शकत नाही त्याला. ते पोस्टपोन झालं तर ग्रॅज्युएट आणि दोन्ही एकत्रच पोस्टपोन होणार, तसंच होणार. मागणी फक्त शिक्षकची झाली ना. मागणी शिक्षकच्या झाले, पण पोस्टपोन झालं तर दोन्ही होणार.